हे एका पायावर उभं राहायचं आपल्याला. हा पाय डावा घ्यायचा, डावा पाय इथे लावायचा आणि हात वर उभे करायचे. ही प्रतिमा अशी बघा. हा पाय घ्या, हा डावा पाय असा इकडचा घेतला आणि वरती असा हात जोडायचा, वरती हात करून. किती वेळ उभं राहू शकता तुम्ही एकाग्रतेने ते पाहायचं आहे. एका पायावर आपलं सर्व वजन एका पायावर आलं पाहिजे. करा करा करा. बरोबर 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 चालू आहे. तुमचं पाय तिकडचं आहे. हात मजबूत चालले गेले पाहिजे. त्याला हे करता आलं म्हणजे त्याच्या त्याच्या शरीरावर पूर्ण नियंत्रण आहे. मग एका पायावर तो उभा राहू शकतो. एकाग्रता आहे म्हणजे त्याच्या अंगी हे दिसून येतं. आपल्या एका पायावर जास्तीत जास्त उभा राहून एकाग्रता साधू शकतो. त्याची स्मरणशक्ती चांगली असते. पहा ते मागचे ऋषीमुनी जे होते एकेका पायावर तप करायचे, ते करायचे की नाही. मग अगं चैताली ते चंचल लोकांचं काम नाही करून पाय काय होतं. हा हात वर, पाय खाली, दुसरा पाय घ्या. आता दुसरा पाय घ्या, दुसरा पाय घ्या. उजवा हात वरती, आकाशाकडे ताणले गेलेले हात, हात वरती ताणले गेलेले, आकाशाकडे ताणले गेलेले वरती हात सरळ इकडे बघा समोर. काय करते का तू बरोबर. पाय वरती कर. आता मागे कमरेवर हात. आता आपण पुढे वाकलो तसं मागे वाकायचं. हळूहळू पुढे वाकता येते. पाच मला असं हळूहळू पाया पुढे वाकवायचं नाही. हळूहळू वाकता येते एवढं. असं मागे वाग, मागे वाग सुग.